नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी डॉक्टर अमिता क्षत्रिय, कृषी विस्तार तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड 1 येथून आपल्याशी संवाद साधत आहे। आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी केळी चिप्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। प्रशिक्षणाचे आयोजन अलका पवळे गृहविज्ञान तज्ज्ञ यांनी डॉक्टर देविकांत देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते। या प्रशिक्षणातून जवळपास 20 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले होते। या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गृहविज्ञान तज्ज्ञ अलका पवळे आपल्याला केळीपासून चिप्स बनवण्याची प्रक्रिया सांगणार आहेत। आणि या प्रशिक्षणासाठी आम्ही सर्व हायजिनिकची काळजी घेतली होती। हेअर कॅप आणि हँड ग्लोव्ज घालूनच केळीपासून चिप्स बनवले होते। तर चला जाणून घेऊया केळीपासून चिप्स बनवण्याची प्रक्रिया। धन्यवाद। सादरीकरणानंतर आपण आता प्रात्यक्षिक बघणार आहोत। त्यासाठी हे जे काही लागणारं साहित्य आहे इथं दाखवल्याप्रमाणे, त्यानंतर आपण जे काही कच्ची केळी घेतलेली आहे तिला व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे वेगवेगळी केळी करून त्याचे आपण व्यवस्थित जे काही कव्हर काढणार आहोत आपण त्यासाठी व्यवस्थित केळी धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण बघतोय की जे काही कव्हर काढल्यानंतर केळीवर ब्राउनिंग रिॲक्शन होऊ नये यासाठी आपण 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद असं व्यवस्थित प्रमाण त्यामध्ये पाण्यामध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण पोटॅशियम मेटाबायसल्फाइड देखील 1% आपण त्यामध्ये वापरलेला आहे। त्यानंतर जी काही केळी आहे त्याचं व्यवस्थित साल, आपण वरचं जे साल आहे कवर ज्याला म्हणतो आपण, ते काढून त्या पाण्यामध्ये आपण 10 मिनिटं डीप करून ठेवणार आहेत की जेणेकरून जी काही केळी आहे कवर काढलेली त्यावर कुठल्याही प्रकारची ब्राउनिंग रिॲक्शन होणार नाही आणि त्या केळीवर केळी लवकर खराब होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी त्या द्रावणात आपल्याला त्यामध्ये डीप करून ठेवणार आहेत। आता आपण दाखवतोय की जी काही केळी आहे ती सोलताना आपण कशा प्रकारे सोलली पाहिजे, कुठल्या प्रकारची काळजी आपण त्यामध्ये घेतली पाहिजे आणि केळी कापत असताना त्याच्यामध्ये केळीचं कव्हर काढत असताना त्यामध्ये आपण केळीचे जे काही एजेस आहेत, कडा ज्या आहेत त्याच्यावरती चाकू फिरवून त्या कडांना म्हणजे जे काही साल आहे त्याला वेगळं करून घेत आहोत। त्याच वेळेस आपण एकीकडे गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता त्यानंतर जे काही द्रावणामध्ये केळी ठेवलेली होती त्या केळी काढून आपल्याला डायरेक्ट जे काही तेल आहे खाद्यतेल, त्या खाद्यतेलामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या खिसणीच्या सहाय्याने त्याला गोल किंवा उभ्या आकाराच्या चकत्या आपण केळी चिप्सच्या बनवून त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघता यामध्ये की आपण जे काही स्लायसेस आहेत ते तेलामध्ये त्याच्या चकत्या केलेल्या आहेत। एक गोल आकार किंवा उभ्या आकाराच्या अशा 2 आकाराच्या आपण चकत्या त्यामध्ये करून व्यवस्थितरित्या आपण त्याला तळून घ्यायचं आहे। काळजी तळत असताना म्हणजे तेलामध्ये डायरेक्ट तळत असताना एक काळजी घ्यायची की तेल व्यवस्थित गरम झालं आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे। त्यानंतर हे बघा आपण बघतोय की चिप्स अगदी तयार झाले आहेत। त्याला व्यवस्थित एक खाली टिश्यू पेपर टाकून त्याच्यावर तेल ॲब्सॉर्ब करण्यासाठी खाली टिश्यू पेपर टाकायचा आहे आणि त्यावर केळी आपली टाकायची आहे। त्यानंतर जे काही तेल निचरल्यानंतर आपण ज्याला म्हणतो की कुठल्याही प्रकारचे जे फ्लेवर्स ॲड करतो आपल्याला, अगदी केळी गरम नसताना त्याच्यात थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावर सर्व प्रकारचे फ्लेवर्स अशा प्रकारे ॲड करून त्याला व्यवस्थित प्रकारे आपल्याला विविध फ्लेवर्सचे जे काही चिप्स आहेत असे बनवता येतील। जसं की आमचूर पावडर आहे, टोमॅटो पावडर आहे, कांदा आणि लसूण पावडर आहे, तसेच ब्लॅक सॉल्ट आहे, धने पावडर आहे, जिरा पावडर आहे, अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे जे काही मसाले वापरून आपण वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चिप्स आपण बनवू शकतो। धन्यवाद।